तर भाजप 45 आणि आप 24 जागांवर आघाडीवर आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। दिल्लीचा हा निकाल संपूर्ण देशासाठी देखील महत्त्वाचा आहे। अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया दुसऱ्या फेरीमध्ये आता आघाडीवर आहेत। अरविंद केजरीवाल यांनी 254 मतांची आघाडी घेतली आहे, तर सिसोदिया यांनी जवळपास 1,500 मतांची आघाडी घेतली आहे। दुसऱ्या फेरीमध्ये सिसोदिया आणि केजरीवाल आता आघाडीवर। नवी दिल्ली, त्याच्यानंतर कालकाजी, त्याच्यानंतर जंगपुरा, मालवीय हे प्रमुख मतदारसंघ म्हणून याकडे पाहिले जातात, कारण आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते या ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यांचं भवितव्य काय असणार? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप 39 आणि आप 23 जागांवर आघाडीवर। मागच्या तुलनेमध्ये आपच्या 39 जागा घटलेल्या आहेत। आम आदमी पक्षाला मागच्या निवडणुकीमध्ये 62 जागा मिळालेल्या होत्या आणि आता आम आदमी पक्ष जो आहे तो 27 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। त्याच्यामुळे मागच्या तुलनेमध्ये भाजपच्या 37 जागा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत। भाजप 42 जागांवर आघाडीवर आहे। तर भाजप 42 जागांवर आघाडीवर, तर आप 27 जागांवर आघाडीवर। काँग्रेस मात्र केवळ एका जागेवर बादलिया मतदारसंघामध्ये आघाडीवर आहे। काँग्रेसला या ठिकाणी फार मोठी चमक दाखवता आली नाही। राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी केलेल्या प्रचारानंतर सुद्धा काँग्रेसला दिल्लीमध्ये तसा शीला दीक्षित यांच्यासारखा चेहरा निर्माण करण्यात यश आलेलं नाही। तर भाजप 42 आणि आप 27 जागांवर आघाडीवर। दिल्लीमध्ये दोनच पक्ष दिसत आहेत, भाजप आणि आप। त्यांच्यामध्येच काटेकी टक्कर सुरुवातीपासून होती, मात्र आता भाजप आप पासून खूप पुढे निघून गेली आहे। भाजपचं कमळ दिल्लीमध्ये फुलणार असं आता स्पष्ट दिसतंय। देशाचं सत्ता केंद्र असलेली दिल्ली आणि या ठिकाणाहून सर्व घडामोडी ज्या आहेत त्या घडत असतात, महत्त्वाचे निर्णय होत असतात। त्याच्यामुळे दिल्ली कुणाची हे चित्र, आकडा जो आहे तो काही वेळातच स्पष्ट होईल। मात्र सध्याचे जर आपण ही आघाडी पिछाडी पाहिली तर भाजप 42 जागांवर आघाडीवर आहे। आप खूप मोठा फटका बसलेला आहे। आप 27 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 1। काँग्रेसनं भोपळा फोडलेला आहे।